सह्याद्रीच्या कुशीमध्ये उभा असलेला चाकणचा किल्ला आकाश ढगांनी भरलेलं होतं आणि वातावरणात तणाव दाटलेला होता. सन 1660 मध्ये मुघल सरदार शाहिस्ते खानाने स्वराज्यावर आक्रमण चढवलं होतं. त्याच्या हजारो सैन्याने चाकणच्या किल्ल्याला वेढा दिला होता. किल्ल्यावर होते शूर, निडर, पराक्रमी फिरंगोजी नरसाळा. मुघल फौज प्रचंड तोफा, बंदुका, घोडदळ आणि किल्ल्यात फक्त काहीसे मावळे होते. पण फिरंगोजीच्या डोळ्यात भीती नव्हती, होती फक्त ज्वाला. त्यांनी मावळ्यांना गर्जना केली, हा किल्ला शेवटच्या श्वासापर्यंत लढवायचा आहे. तोफांचा मारा सुरू झाला. भीती हादरल्या. धूर, धडाका, रणशिंगांचा आवाज. दिवस गेले, आठवडे गेले, तरी मुघलांना किल्ला जिंकता आला नाही. फिरंगोजींनी इतका प्रखर प्रतिकार केला होता की शाहिस्तेखानही थक्क झाला होता. शेवटी प्रचंड तोफगोळ्यांनी किल्ल्यांचा भाग उद्ध्वस्त झाला आणि परिस्थिती पाहून फिरंगोजीने मावळ्यांचे प्राण वाचवण्यासाठी शरणागती पत्करली. पण तो पराभव नव्हता, तो होता स्वराज्याच्या शौर्याचा दिवस. इतकं धैर्य पाहून शाहिस्तेखानानेही फिरंगोजींना मानाचा मुजरा केला. चाकणचा किल्ला पडला, पण फिरंगोजी नरसाळा यांचं नाव इतिहासामध्ये अमर झालं. जय शिवराय, जय शंभूराजे.